ठीक आहे. आणि दुसरी चावी कुठे आहे? दुसरी चावी कुठे आहे? पलटी करा. कॅमेरा माझं थोडंसं वाईट मी तुम्हाला बाईट देतो. सर, आज मिनी ट्रॅक्टर वाटप करण्यात आले, पिंक रिक्षा वाटप करण्यात आले आणि तसेच लखपती देवीला कर्ज वाटप करण्यात आलं. काय सांगायचं? बघा, माझ्या मतदारसंघामध्ये गेल्या 8 ते 10 वर्षापासून दरवर्षी ज्या उमेद किंवा सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्यामार्फत लोन, नंतर ट्रॅक्टर्स, नंतर रिक्षा किंवा कृषी उपयोगी सगळे कृषी उपयोगी साहित्य वाटप करण्यात येतात. आणि माझ्या मतदारसंघामध्ये याचं जास्तीत जास्त काम वाळूज क्षेत्रामध्ये अविनाश गायकवाड आणि सौ ज्योती गायकवाड हे मिळून माझ्या बाकीच्या मित्रांच्या सहकार्याने करत असतात. आणि त्याचं आजही यावर्षी पुन्हा मला वाटतं हा 8वा किंवा 9वा कार्यक्रम असेल. या पद्धतीनं सगळी वाटप आज झालेली आहे. ही वाटप म्हणजे काही उपकार नाही, परंतु सरकारचं कामच आहे की सर्व जनतेला त्यांच्या पायावर उभं करावं. आणि मला आनंद आहे वेगवेगळ्या योजनेच्या मार्फत माझ्या मतदारसंघामध्ये ह्या स्कीमा खालच्या तळागाळापर्यंत आम्ही पोहोचवू शकतो. तुम्ही बघितलं असेल राज्यात सगळ्यात योजना जास्त राबवणारा मतदारसंघ माझा आलेला आहे आणि सगळ्यात जास्त निधी मिळवणारा माझा मतदारसंघ. प्रत्येक शाळेच्या संदर्भात तुम्ही बोलले शिक्षकांनी स्थानिक ठिकाणी झालं पाहिजे आणि तसं व्यसनाच्या संदर्भात पण तुम्ही इथं केलं की दारूच्या दुकानात जाण्यात त्याच्यावर पायबंद आले पाहिजे. होय, शाळेतल्या शिक्षक आणि शिक्षिकांनी कायद्याप्रमाणे आपापल्या गावातच मुक्कामी राहिलं पाहिजे. व्यसनाधीनता वाढलेली आहे, वेगवेगळे दारूचे दुकानं अवैध इथं वाढलेले आहेत. ते त्यांचं काम आहे या ठिकाणी व्यसनाधीनता होऊ नये. ते त्यांना माहीत नाही, त्यांना वाटतं फक्त 10 ते 4 शिकवावं. लोकांना कळत नाही, त्याचा ते गैरफायदा घेतात आणि गावात वाळूजला न राहता आम्ही त्याच गावात मुक्कामी राहतो असे खोटे कागदपत्र देऊन दर महिन्याला पगार उचलतात आणि आमच्या पिढ्या बर्बाद करतात. म्हणून माझं त्यांना कळकळीचं आव्हान आणि विनंती आहे शेवटची. मी कायदेशीर आता टर्मिनेशनपर्यंत जाणार आहे, सस्पेन्शन, शोकाज आणि टर्मिनेशन. आणि म्हणून त्यांनी गावात राहून दर्जेदार जिल्हा परिषदचं शिक्षण द्यावं. जरी कायद्यात नसलं तरी त्यांनी स्वतःचे नातेवाईक, स्वतःचे मुलं जिल्हा परिषदच्या शाळेतच त्यांनी टाकावे ही मी त्यांना विनंती करतो. आणि आमच्या पिढ्या बर्बाद होण्यापासून वाचवण्याकरता आम्ही जी शिक्षण व्यवस्था सुरू केलेली आहे त्याला त्यांनी साथ द्यावी, विनाकारणचं लोकांचा रोष ओढवून घेऊ नये. आताच बोलताना आपण म्हणले की महिलांनी व्यवसाय करलं पाहिजे, काही प्रशिक्षण घेतले पाहिजे, JCB रोबोट या तुम्ही कसं? बघा, माझं एक स्वप्न आहे की माझ्या मतदारसंघामध्ये एक JCB महिला चालवते, एक रोड रोलर महिला चालवते, त्याच रस्त्यावर 4 ट्रॅक्टर महिला स्वतः चालवते. त्यातला माल जो आहे मुरुम, खडी, डांबर जे काय असेल ती लोड अनलोड स्वतः महिला करते. संपूर्ण चमू हा महिलांनी या क्षेत्रात उतरला पाहिजे. त्यांना सुरुवातीला पहिल्या स्कीममध्ये 1ही रुपया द्यायची गरज नाही. JCB, रोड रोलर, सर्व ट्रॅक्टर इतकंच नाही तर पुढच्या 3 वर्षाचं सर्व त्यांचं वर्षभराचे सुट्टीचे दिवस सोडून त्यांचे हे सगळं साहित्य चालतील इतकं काम मी त्यांना उपलब्ध करून द्यायला तयार आहे. शर्त इतकीच आहे की त्यांना ती ट्रेनिंग घ्यावी लागेल. ट्रेनिंगसुद्धा मोफत आहे. त्या बाबतीतच आत्ताच एका ताईने मागे रिक्षा घेतली होती, त्यांना आम्ही 2 लाख रुपये आमची मदत दिलेली आहे विना व्याजी. तिने ती 2 वर्षात पुन्हा फेडायची आहे. आज इथं पिंक रिक्षासुद्धा 10 याचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि 4 ट्रॅक्टरचं पण वाटप करण्यात आलेलं आहे. थँक्यू. ओके सर, धन्यवाद. ओके सर. मी ताईंबद्दल, ज्योतिताईबद्दल आणि अविनाश गायकवाडबद्दल थोडी माहिती सांगते. मला जेवढी सांगता येईल तेवढे प्रयत्न करते मी. की आमच्या ताई मी 15 वर्षापासून ओळखते त्यांना. त्या गरिबासाठी, महिलांसाठी खूप योजना राबवून आणतात, प्रशिक्षण देतात, स्वतः कष्ट घेतात, कार्यक्रमाच्या जिथं नाही तिथं ते पूर्ण तयारी करतात आणि सगळ्या महिलांना प्रोत्साहन देतात. सगळ्यांना गरजवंतांना कोणाला काही त्याची गरज पडली तरी वेळेवर काम सुखाला. माझ्या मुलीवर एक अनुभव आला होता, असाच ॲक्सिडेंट झाला होता. त्यांनी पूर्ण घाटीला येऊन दोघं नवरा बायकोनं पूर्ण ट्रीटमेंट होईपर्यंत तिथं त्यांना सुखरूप घरी आणलं, पूर्ण ट्रीटमेंट घेतली. आता प्रत्येकाच्या सुखादुखात, पैशात सगळ्यापर्यंत ते गरज पूर्ण करतात. असे ते दोघं खूप
परिश्रम करता आणि परिश्रमातूनच त्यांनी आता रिक्षा वाटप केली आहे, ट्रॅक्टर वाटप केले आहे. प्रत्येक गोरगरिबांना